चला तर मित्रांनो, आज आपण एक नवीन गोष्ट ऐकणार आहोत. हुशार टोपीवाला आणि माकडे. खूप वर्षांपूर्वी उंच डोंगराच्या सावलीत आणि हिरव्यागार शेतांनी वेढलेल्या एका लहानशा गावात एक टोपीवाला राहत होता. तो दिसायला अगदी साधा होता, पण त्याच्या साधेपणातच त्याचं सौंदर्य होतं. तो फार बोलका नव्हता, पण जेव्हा बोलायचा तेव्हा त्याच्या शब्दात आपुलकी असायची. गावकऱ्यांना त्याच्याबद्दल एक वेगळीच ओढ होती, कारण तो कधी कोणाला फसवत नसे, कधी खोटं बोलत नसे. त्याचं आयुष्य म्हणजे रोजची मेहनत, थोडी कमाई आणि मनाचं समाधान. टोप्यांवर खूप प्रेम करतो. प्रत्येक टोपी त्याच्यासाठी खास असते. काहींमध्ये त्याच्या प्रवासाच्या आठवणी असतात, तर काहींमध्ये नव्या भेटीची आशा दडलेली असते. टोपीवाल्याचा दिवस नेहमी पहाटेच सुरू व्हायचा. सूर्य अजून डोंगराआड लपलेलाच असायचा, पण आकाशात हलकसं उजेडाचं पांघरून पसरू लागायचं. थंडगार हवा हळूहळू व्हायची आणि त्या शांततेत पक्ष्यांचा किलबिला टुमटू लागायचा. गाव अजून झोपेत असायचं, पण टोपीवाला मात्र आधीच जागा झालेला असायचा. तो उठून थोडा वेळ शांत तसाच बसायचा. कोणतीही घाई नाही, कोणतीही चिंता नाही. तो खोल श्वास घ्यायचा आणि जणू त्या श्वासातून निसर्गाशीच संवाद साधायचा. त्या क्षणी तो मनात हळूच म्हणायचा, आजचा दिवस शांत जाऊ, मेहनतीचा, प्रामाणिकपणाचा आणि समाधानाचा असो. टोपीवाला आपल्या टोप्यांकडे केवळ विकायचा माल म्हणून कधीच पाहत नसे. त्याच्यासाठी त्या टोप्या फक्त वस्तू नव्हत्या, तर त्याच्या आयुष्याचा एक भाग होत्या. प्रत्येक टोपी त्याला वेगळी वाटायची, जणू प्रत्येकाची स्वतःची गोष्ट आहे. काही टोप्या त्याला मागच्या दिवसांची आठवण करून द्यायच्या, ज्या दिवशी मेहनत जास्त झाली पण समाधानही तितकंच मिळालं. काही टोप्या त्याला नव्या आशा दाखवायच्या, नव्या माणसांची, नव्या प्रवासाची आणि नव्या हसऱ्या चेहऱ्यांची. तो त्या टोप्या एक एक करून हातात घ्यायचा, त्यांच्या घड्या नीट सरळ करायचा, हलकीच धूळ झटकायचा आणि त्या टोप्यांकडे प्रेमाने पाहायचा. त्याच्या मनात एकच विचार असायचा, ही टोपी कोणाच्या तरी डोक्यावर बसेल आणि त्या माणसाच्या चेहऱ्यावर थोडंसं तरी हसू आणेल. टोपीवाला गावात फिरायला लागला की लोक त्याच्याकडे पाहू लागायचे. लहान मुलं त्याच्या टोप्यांकडे कुतूहलाने बघायची. वृद्ध लोक त्याला थांबून दोन शब्द बोलायचे. तो कोणाशीही घाईघाईत बोलत नसे. त्याचं बोलणं हळू, शांत आणि प्रेमळ असायचं. गावात त्याचं येणं म्हणजे रोजच्या आयुष्यातला छोटासा उत्सवच असायचा. एके दिवशी टोपीवाल्याच्या मनात विचार आला की आता जंगलाच्या पलीकडचं गाव गाठायचं. ते गाव दूर होतं आणि रस्ता सुद्धा अवघड होता. त्याने निर्धार केला, रस्ता कितीही कठीण असला तरी मी तो पार करेन असा विचार करून तो त्याच्या गावामधून चालू लागला. गावकऱ्यांनी त्याला सावध केलं, तिथे माकडे खूप खोडकर आहेत बरं का. रस्ता शांत आहे आणि धोकादायकही आहे. टोपीवाला सगळं ऐकत होता, पण त्याच्या मनात कसलीच भीती नव्हती. त्याला स्वतःवर आणि त्याच्या बुद्धीवर विश्वास होता. जंगलात शिरताच वातावरण बदललं. उंच झाडं, दाट सावल्या, पानांची सळसळ,
सूर्यकिरण झाडांमधून जमिनीवर पडत होते. टोपीवाला चालत 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 थकू लागला. त्याच्या पायात वेदना होऊ लागल्या. खूप चालल्यानंतर त्याला एक मोठं झाड दिसलं. त्या झाडाची सावली खूप शांत वाटत होती. टोपीवाल्याने टोप्या बाजूला ठेवल्या आणि तो झाडाखाली निवांत बसला. थंड हवा वाहत होती. पानं हलकेच हलत होती. हळूहळू त्याचे डोळे मिटले आणि तो झोपेच्या कुशीत गेला. त्या झाडावर अनेक माकडे सुद्धा राहत होती बरं का. त्यांनी खाली झोपलेला टोपीवाला पाहिला. रंगीबेरंगी टोप्या पाहून त्यांना भारी गंमत वाटली. माकडं एकमेकांकडे पाहून हसू खिदळू लागली. हळूच खाली उतरून त्यांनी टोप्या उचलल्या. कोणी टोपी घालून उड्या मारू लागलं, कोणी आरशात पाहतोय अशा थाटात मिरवू लागलं. थोड्या वेळाने टोपीवाला मात्र जागा झाला. त्याला टोप्या दिसेनात. तो घाबरला पण ओरडला नाही. त्याने वर पाहिलं तर सगळ्या गोष्टी त्याच्या लक्षात आल्या. त्याने खोल श्वास घेतला. मन शांत केलं. शांतपणे विचार केला आणि माकडांना विनंती केली, माझ्या टोप्या द्या. पण माकडांनी काहीच ऐकले नाही. तेव्हा त्याला आठवले की माकडं तर नक्कल करतात. ही गोष्ट लक्षात येताच त्याला एक युक्ती सुचली. झाडामागे पडलेली एक टोपी त्याच्या नजरेस पडली आणि तो ती उचलतो आणि शांतपणे आपल्या डोक्यावर घालतो. टोपीवाल्याने स्वतःच्या डोक्यावरची टोपी खाली टाकताच माकडेही आपापल्या डोक्यावरच्या टोप्या खाली फेकतात. टोपीवाला हसत हसत त्यांच्याकडे बघत सगळ्या टोप्या उचलतो. त्याला त्या माकडांचा राग मात्र येत नाही. तो मनात म्हणतो, शांत राहिलं तर मार्ग नक्की सापडतो. आणि असे म्हणून तो पुन्हा आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो. आज मला फक्त माझ्या टोप्या परत मिळाल्या नाहीत, तर एक मोठा धडाही मिळाला आहे. राग, चिडचिड किंवा बळजबरी वापरली असती तर कदाचित काहीच हाती आले नसते. पण शांतपणा आणि समजूतदारपणा हेच खरे शस्त्र आहेत, हे आज कळले. माकडं हुशार होती, पण त्यांच्याशी हुशारीने नव्हे तर त्यांचा स्वभावाला समजून घेतल्यामुळे मला यश मिळालं. समोरच्याला हरवणं हेच खरे जिंकणे नसते, तर प्रसंगाला योग्य उत्तर देणे हीच खरी बुद्धिमत्ता असते. आजपासून मी हेच लक्षात ठेवीन. प्रत्येक अडचण शक्तीने नाही तर विचारांनीही सोडवता येते. आणि हो, डोक्यावरची टोपी हरवली तरी चालेल, पण डोक्यातली शहाणपणाची टोपी कधीच खाली पडू देऊ नये. तर मित्रांनो, आपल्याला या कथेतून काय बरं बोध मिळाला? बुद्धीचा योग्य वापर केल्यास मोठी अडचणही सोपी होते. घाई न करता शांतपणे विचार केल्यास योग्य उपाय सापडतो. परिस्थितीनुसार वागण्याची कला महत्वाची असते. फक्त ताकद नाही तर चातुर्यही यश मिळवून देतं. समोरच्याच्या सवयी ओळखून निर्णय घ्यावा. अडचणीत धैर्य न सोडता विचार करावा. समस्या निर्माण करणारी गोष्टच उपाय ठरू शकते. शहाणपणाने वागल्यास संकटातून सुरक्षित सुटका होऊ शकते. आमच्या कथा आवडत असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नवीन कथा मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा.